ॲडव्होकेट पगारे लिखित काव्य संग्रह हळवे हुंकार मनाचे या काव्य संग्रहाचं प्रकाशन सोहळा संपन्न. याबाबत अधिक वृत्त अशी की जेल रोडवरील गरुड वाचनालय येथे आज दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता ॲडव्होकेट संभाजी पगारे लिखित हळवे हुंकार मनाचे काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस हे होते. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सुरेंशी, प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल आदी मान्यवर, त्याचबरोबर सभापती हर्षवर्धन दैते, भाजपचे नेते संजय शर्मा, भाऊसाहेब देसले, प्राध्यापक डॉक्टर विलासराव पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या हळवे ओंकार मनाचे काव्य संग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन करण्यात आले. तर ॲडव्होकेट संभाजी पगारे यांनी या अगोदर देखील काव्य संग्रहाचं प्रकाशन केलं होतं. सदर या दुसऱ्या काव्य संग्रहाचं प्रकाशन आज करण्यात आले. तर सदर या कार्यक्रमाप्रसंगी पुष्पलता पगारे यांच्यासह ॲडव्होकेट संभाजी पगारे यांच्या कन्या यांनी देखील आपल्या मनोगतातून या ठिकाणी ॲडव्होकेट संभाजी पगारे यांचे या काव्य संग्रहाबद्दलचे मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. तर सदर ही कविता संग्रहात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कवितांचा समावेश असून या कार्यक्रमाच्या प्रसंगी मोठ्या संख्येने कविप्रेमी, लेखक, नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक VN जिरे पाटील, विजयराव सोनवणे, संदीप माडी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. तर या हळवे ओंकार मनाचे या काव्य संग्रहाप्रसंगी या ठिकाणी ॲडव्होकेट संभाजी पगारे यांना या ठिकाणी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मातृच्या संदर्भातलं पावित्र्य अशा पद्धतीची भावना त्यांच्या कवितेतून त्या ठिकाणी प्रगटते. मगाशी मी म्हटलं की त्यांच्या अंतरंगाचं प्रतिबिंब या संग्रहामध्ये पडलेलं आहे. दादासाहेबांनी अखंड आयुष्यभर स्त्री शक्तीचा गौरव केलेला आहे. राजकारणामध्ये वावरत असताना, शिक्षण क्षेत्रामध्ये वावरत असताना, ग्रंथालयशास्त्राची चळवळ चालवत असताना त्यांचं संवेदनशील मन जे आहे ते चिंतनशीलतेच्या परिघामध्ये सुद्धा वावरताना आपल्याला दिसतं. अतिशय सुंदर अशा पद्धतीची त्यांच्या कवितेमध्ये त्यांच्या चिंतनशीलतेची आम्हाला स्थळं आढळतात. नको लख लख बीज प्रकाश, नको लख लख बीज प्रकाश, पंथीसारखे काम करा, कुवते तिमिरा दूर करा. ही ओळ, एक ओळ, कुवते तिमिरा दूर करा. तुमच्या जेवढी कुवत आहे तेवढ्या कुवतेनुसार सभोवतालचा दाटून आलेला मूल्यरासाचा अंधार तुम्ही दूर करा. ही केवढी मोठी ओळ आहे. 100 ग्रंथ एकत्र येऊन सुद्धा अशी एखादी एक ओळ तयार होणार नाही. Guest and the most honored chief guest, Shripal Sabnis, I extend my warmest greeting to each and everyone present here. It is an immense pleasure and pride that I stand before you today. The celebration of the remarkable publication of my grandfather's book. The author very dear to me, none other than my beloved grandfather. As I look around this room,
that knowing each one of you has played a part in shaping my grandfather's journey. Throughout his journey and life, my grandfather has been a beacon of wisdom, a pillar of strength, and a source of endless inspiration. To all who have the privilege of knowing him, his journey by resilience, perseverance, and profound love for knowledge. For as long as I can remember, my grandfather has been a constant source of wisdom, guidance, and unconditional love in my life. His stories and pearls of wisdom has not only shaped my worldview, but have also installed in me a deep appreciation for the written words and the power he holds to transform the lives. Grandfather's poetry is a reflection of his soul, unwavering determination, and boundless creativity. For me, personally, my grandfather has been a constant source of inspiration and guidance. His journey as a poet has not only illuminated my path, but also has ignited a fire within me to explore the realms of poetry. His unwavering determination to his work and poetry, coupled with boundless creativity, has motivated me to embark on my own journey as a poet, following his illustrated footsteps. In his poet, beyond the words printed and these pages lies something far more precious, a piece of grandfather's soul poured out on the paper for all the world to see. Within this poem, reader will not only find the wisdom of lifetime, but also the essence of man's kindness, compassion, and generosity knows no bounds. To my dearest grandfather, I offer my heartfelt congratulations on this remarkable achievement. Your book is a testament to your boundless talent, dedication, and unyielding spirit. May it touch the hearts and minds of readers for far and wide, as you have touched the soul of mine. To all those who are gathered here today, I thank you for your unwavering support and encouragement to my grandfather. Without your love and guidance and support and belief in my grandfather's vision, this movement would have never been possible. Thank you all. जसं म्हणजे जो भाव आहे तो तरल भावनेतून येताना, जीवनानुभूतीतून वैयक्तिक भावभावना लौकिक कंगोऱ्यासह शब्दबद्ध होताना कवितेची नाळ अतूटपणे जोडली जाते आणि हळवे हुंकार मनाचे पेरत जाते. कारण कविता सार्वकालिक श्रेष्ठ साहित्य प्रकार मानला जातो आणि त्याचं अगदी आपल्या लेखणीद्वारा या काव्याचं जी बांधणी केलेली आहे, जे आपल्या भावभावनांचं मनातलं आतलं कोलाहल या ठिकाणी मांडलेलं आहे, मग ते सुखाचं असेल, दुःखाचं असेल, सामाजिक दृश्य पाहिल्यानंतर त्यांना व्यक्त व्हावंसं वाटलं असेल, या सर्व गोष्टी मांडत असताना ॲडव्होकेट संभाजी पगारे सरांनी ज्या सर्व आपल्या भूमिका या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्या हळवे हुंकार मनाचे मांडत असताना त्यांनी जो एकूणच वसा या ठिकाणी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचा या ठिकाणी ठेवलेला आहे, सावित्रीबाई फुलेंचा ठेवलेला आहे, नात्या गोत्याच्या कविता त्या ठिकाणी आहेत. To form this poem properly and make it meaningful is one of the best gifts that the poet has. Henceforth, my father has proved that truly to the sense that he has made meaningful and full of emotions in each and everyone's heart. He has created an igniting mind with a boundless emotions to the heartful soul of everyone's, to reaching everyone with a message. He has life full of up and down, a struggle that he has seen in his young age. I truly feel my father an inspiration for me, a hero, a superhero for me. Since my childhood, I've been watching. He is a source for educational field, political field, as in social life. He is the very active person
a multi-talented person, a personality who is always helping to each and everyone in some or the other form. But truly, I believe my father has created an emotional world which we really feel as when we start reading the language super easy. It is very simple. As you start reading, one will understand the book is full of sensitivity, creativity, emotions towards everyone, feminism, women empowerment, and also a great honor to the person as to the emotions of mankind. He has created a book full of creativity, imagination, and not only has limited his books to only to the beloved, as in we have been seeing the poems up till now, but he has created social issues, trying to impact on each and everyone's life. Let's celebrate, and also I would wish that we get more and more books in future upcoming, so that we would really love to be together and enjoy these words of our journey. I would really encourage and also wish him best luck for the future upcoming, wherein he has created book of all the words or the journey would be proving a generation to generation, so that it inspire us, so that it creates something encouragement and future endurance. I would be really happy and heartful emotions to see that my father has been creating every year to year, and wish him luck for the next coming books. The fathers, my grandfather, maybe his parents, when father was doing his kirtan, my grandfather, Yashwant Pagare, and my grandmother, Muktabai. So she was having a habit of singing OVs, doing her work and doing her household work. This impact of the kirtan and the OVs, which she used to sing in everyday life, had a great impact on the mind of my father, and that has proved really a good emotion, a good effect on the poet's heart. Thus, today we have got the achievement, and we are really happy and sense of full pride for us to know that he has created a book which is really full of sensitivity, emotions, and yes, his books are not limited to only English but also Hindi, Marathi, and few of them also Kandeshi, Ahirana. The books the poems that the names are in English: Reflections, Sky No Limit, Togetherness, Advice, Valuable, Aspire. He is an inspiration. Also, my son's name, Ojas, he has made a good poem, and I really feel happy to know about it. Let's wish that coming years we get more and more publications of books, and we enjoy this journey full of words and meaningful life. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. नववर्षाच्या शुभेच्छा असतात, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा असतात. अनेक जण त्या ठिकाणी शुभेच्छा देतात. व्हॉट्सअप पाहतात, रात्रंदिवस व्हॉट्सअप चालत बसतात आणि शुभेच्छा देतात. कुठलं तरी ते तयार मिळतं, एक ॲप येतात, ॲपवर तयार असणारे पटकन टाकतात, सगळीकडे फॉरवर्ड करतात आणि शुभेच्छा देतात. मला असं वाटलं की या शुभेच्छा आपण आपल्या शब्दातून दिल्या पाहिजेत. आपल्याला त्या सणाविषयी, आपला जे काही या हिंदू धर्मामध्ये जे काही सण येतात त्याच्या मागे जी काही पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये, त्या शब्दामध्ये त्या शुभेच्छा मी देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इव्हिनिंग, गुड नाईट असं काही लिहित नाही, पण एखाद्या सणाला शुभेच्छा या सगळ्या या पुस्तकात दसरा, दिवाळीविषयी कविता आहेत. वेळ ही नियंत्रण आणू शकलेलं नाही, काळ हा चालत राहणार आहे. करतो वर्ष, महिने, आठवडे, तास, मिनिट, सेकंद हे माप, ज्याचं जे मोजमाप करायचं या माणसाने केलेलं आहे. काळ अखंड चालणार आहे आणि त्यामुळे याच्यात ते समय बडा बलवान अशा नावाची कविता आहे, ती काळावर लिहिलेली आहे. असं मानवी मूल्यांना स्पर्श करणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत मला ज्या करता आल्या माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे. खरं म्हणजे मी मराठी शिकलेलो नाही बरं का सर, मी मात्र मराठीचाच त्या ठिकाणी भाषण करणं, बोलणं याला मराठीचा संबंध येतो, संपर्क येतो. त्यामुळे वाचन प्रचंड बरंचसं वाचन केल्यामुळे थोडं बोलता येतं, थोडं लिहिता येतं. हे वाचनाचा प्रभाव आणि वाचनाचा वेळ याच्यामुळे मी जे काही लिहितोय त्याचं कारण ते आहे. आणि शिवाय संगत आता हल्ली आमचे साहेबराव नंदन, A.T. पाटील, साळवे, आमचे तानाजी पुढे, ही आमची जवळची मंडळी झाली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरते, अनेक ठिकाणी ते साहित्यामध्ये लिहित असतात, सगळीकडे जात असतात.
आणि त्यामुळे साहित्यामधले जे प्रेमी मंडळ आलेले आहे त्याच्यामुळे सुद्धा मला लिहायला प्रेरणा मिळते. आपण सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून मला प्रेरणा मिळते. योगायोग आज असा आहे की सर या ठिकाणी आले आणि आमची जेव्हा फोनवर चर्चा झाली सरांनी मला असं म्हटलं की प्राध्यापक सूर्यवंशी यांच्या कविता संग्रहाला देखील मी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि जे आपला जे येणार होते पुष्पराज संग्रहाचं प्रकाशन सरांच्या हस्ते सरांनी प्रस्तावना दिली होती ते सुद्धा योगायोगाने या प्रकाशनाला उपस्थित राहणार होते. असा हा योग जुळून आलेला आहे. मी फार आपला वेळ घेते. आपण मला ऐकलं सर इथं आले सूर्यवंशी सरांनी प्रस्तावना दिली. शेतकरी आहेत, राजकीय नेते आहेत, त्याचबरोबर सहकार या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड योगदान आहे. पण मुख्यतः ही सर्व भूमिका ते इमानदारीनं प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यांची या कविता संग्रहातली भूमिका पूर्णपणे शुद्ध मनाची, शुद्ध सात्विक माणसाची आणि हळवे ओंकार मनाचे हे मुख्य त्यांनी नाव धारण केलेलं आहे. या कविता संग्रहात सर्व भूमिका त्यांनी सोडलेल्या आहेत आणि फक्त संवेदनशील अस्सल प्रामाणिक अशा प्रकारच्या डोळस माणसाची कवीची भूमिका ही स्वीकारलेली आहे. यामध्ये राष्ट्र आहे, यामध्ये संसार आहे, नातेसंबंध आहेत, आईबाप आहे, त्याचबरोबर एकंदरीत सर्व समाज घटक आहेत, शेतकऱ्याबद्दलची भूमिका आहे, महात्मा फुले आणि अटल बिहारी वाजपेयी त्याचबरोबर सुधा मूर्ती यांच्याही संदर्भातलं कविता या ठिकाणी दिसतात. अशी ही सर्वात सुंदर अशा प्रकारची कविता ॲडव्होकेट पगार यांनी या कविता संग्रहात दिलेली आहे. जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे. संघर्ष आयुष्यभर केल्यानंतर जे अनुभव आलं आणि त्याचा अस्सलपणा, त्याची वास्तवता शब्दांच्या कोवळीकतेमध्ये त्यांनी पेरलेली आहे. ही अभिव्यक्ती करत असताना जीवनाशी अत्यंत प्रामाणिक राहण्याची भूमिका राजकारणात, समाजकारणात, धर्मकारणात, सर्व कारणात आहे. आणि म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीला हा कविता संग्रह प्रकाशित करत आहे. हे मला अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानवतावाद मला प्रचंड भावतो आहे आणि तोच महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माशी समांतर सुसंवादी आहे. आज मोदीसुद्धा त्याच घोषणेवर उभे आहे. सबका साथ सबका विकास याचं मूळ एकात्मता मानवतावादामध्ये रॅडिकल ह्युमॅनिझममध्ये आहे. आणि म्हणून ही तत्त्वज्ञानात्मक व्यापकता, उदात्तता ही कवितेच्या अनुषंगानं संभाजी पगार यांनी मुक्तेच्या भूमिकेतून ही जगासमोर आणलेली आहे. हा त्यांचा दुसरा कविता संग्रह आहे. पहिला कविता संग्रह 2-3 वर्षापूर्वीच येऊन गेला. त्यापूर्वीच्या 50 वर्षातल्या सर्व कविता त्यांनी त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. आता 5-6 वर्षातल्या या कविता त्यांनी आपल्यासमोर सादर केल्या. कवितेच्या क्षेत्रामध्ये लोकशाही आहे, सांस्कृतिक लोकशाही निर्माण करण्याची भूमिका संभाजी पगार यांची आहे. कारण राजकीय लोकशाहीचं बट्ट्याबोळ वाजलेलं आहे, दुर्दशा झालेली आहे. दिवाळखोरीमध्ये राजकारण निघालं असताना आता समाजकारणाची सांस्कृतिक लोकशाही जोपासणं हे मला आवश्यक वाटतं. आणि सांस्कृतिक लोकशाही विकसित करण्याच्या दृष्टीनं संभाजी पगारे यांची मुक्ती या भूमिकेतून लिहिलेली कविता ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण इथे लबाडीचे रंग नाही, इथे सौदेबाजीचा प्रकार नाही, इथे कुठलाही विकार नाही, भ्रष्टाचार नाही, सत्याचा भ्रष्टाचार नाही, पैशाचा भ्रष्टाचार नाही. आणि म्हणून सत्य, सात्विक आणि शुद्ध स्वरूपाची भूमिका या कवितेच्या माध्यमातून वाटताना कवी अत्यंत स्वतःशी प्रामाणिक आहे, ईश्वराशी निर्मिकाशी प्रामाणिक आहे, तो समाजाशी प्रामाणिक आहे, तो संबंध देशाशी प्रामाणिक आहे आणि संबंध या भूमिकेतून विश्वाशी प्रामाणिक राहिलेला आहे. आणि म्हणून ही विश्वात्मक भूमिका संभाजी पगार यांची या कवितेतली मला वंदनीय आहे. त्यांच्या कुटुंबाच्या संबंध या सोहळ्याला मी हजर राहिलो. माझं कर्तव्य, माझे मित्र आहेत, ते भाजपचे आहेत, मला माहीत आहे, पण ते अस्सल कवी आहेत. त्यांचा कवितेतला पक्ष सत्याचा आहे, त्यांचा कवितेतला पक्ष सांस्कृतिक लोकशाहीचा आहे आणि या पक्षाबद्दल कोणाचाही वाद होऊ शकत नाही. भाजपचे काँग्रेसचे मतभेद आहेत, भाजपचे अजून कुणाचे मतभेद आहेत, परंतु कवितेतल्या सत्याबद्दल कुणाचेही मतभेद होऊ शकत नाही.
संभाजी पगारे हे वादग्रस्त असू शकतात, त्यांच्याबद्दल मतभेद होऊ शकतात, पण मुक्तेच्या भूमिकेबद्दल कुणाचाही मतभेद होत नाही. ही विश्वात्मक भूमिका या कवितेच्या माध्यमातून धुळ्याच्या कवीनं मांडलेली आहे. आणि धुळ्याच्या आता या कार्यक्रमाला आमचे डॉक्टर सूर्यवंशी, डॉक्टर फुला बागुल यासारखी तरुण अशा प्रकारची तडफदार, अभ्यासू आणि शैलीदार भाषणाची समीक्षा करणारी मंडळी आता पुढे येत आहेत. आणि कवी जगदीश देवपूरकरसारखा या कवीच्या चर्चेमधूनच हा कविता संग्रह पुढे आलेला आहे. त्यांनीच आग्रह केला, त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि म्हणून नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याची भूमिका जगदीश देवपूरकरांची आहे. आता धुळे आणि खानदेश महाराष्ट्राच्या कवितेच्या क्षेत्रात, समीक्षेच्या क्षेत्रात कुठेही कमी नाही. मुंबई पुण्याचं केंद्र आता हाणलेलं आहे आणि खानदेशच्या जळगाव धुळेकडे ते सरकलेलं आहे. याची साक्ष म्हणजे संभाजी पगारे यांची कविता. या समारंभाला आमच्या वहिनीसाहेब हजर राहिल्या, त्यांच्या मुली हजर राहिल्या, त्यांचा मुलगा आहे, त्यांची सुनबाई आहे. हा कौटुंबिक सोहळा, त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांचा सोहळा आणि सर्व महापुरुषांची बेरीज, अभिजन आणि बहुजन हे दोन्ही महापुरुष त्यांनी या ठिकाणी पूजलेले आहेत. दीनदयाळ उपाध्यायांचा हा अभिजन वर्ग आणि महात्मा फुले आंबेडकरांचा बहुजन वर्ग, या दोन्हीही वर्गांचं कॉम्बिनेशन आम्हाला संभाजी पगारे यांच्या कार्यक्रमामध्ये दिसून आलेला आहे. हा अनुभव अत्यंत वेगळा आहे आणि याच महाराष्ट्राला, या देशाला याचीच गरज आहे. डावे उजवे मला मान्य नाही, अभिजन बहुजन मला मान्य नाही. आणि म्हणून संभाजी पगारे जोडण्याची भूमिका करतात. त्यांची पक्षी भूमिका वेगळी असेल, ती संकुचित असेल, पण कवी म्हणून असणारी भूमिका ही व्यापक आहे. आणि या व्यापक भूमिकेचं स्वागत करणारा मी आहे, मित्र म्हणून, एक अभ्यासक म्हणून आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कैवारी म्हणून मी संभाजी पगारे यांचं अभिनंदन करतो आणि मुक्तेच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो.